नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फिटगुरू या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जिऱ्यासोबत आणखी कुठल्या दोन गोष्टी वापरल्या तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी फायदा होईल, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. यामध्ये मित्रांनो, प्रथमतः आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना 50 ग्रॅम जिऱ्याचा त्या ठिकाणी वापर करायचा. या जिऱ्यामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विटॅमिन्स, मिनरल्स हे दिलेले असतात. त्यासोबत मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना आवळ्याची जी काही पावडर येते तिचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकतो. आवळ्याच्या पावडरमध्ये देखील आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर मात्रामध्ये असते. त्यासोबतच यामध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला तणाव कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. त्यासोबत मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना कॅल्शियम एमएलडी ही जी बोलस येते तिचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाची प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होईल. आपल्या पशूंमध्ये त्यांना पानाचोरीविषयी ज्या समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होईल. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, की आपण या गोष्टींचा वापर आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे, याचा डोस कसा द्यायला पाहिजे, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.